नमस्कार सर. नमस्कार. आज आहे 13 जानेवारी 2026. हो, बरोबर सर. मी म्हटलं होतं ना, कोल्हापूर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडून पश्चिम महाराष्ट्रात खूप हो, ठिकाणी बरोबर पडला. सर. हो. तर आणखीन 2 दिवस, आज 13 आणि 14, आणखीन 2 दिवस थोडं ढगाळच वातावरण राहणार राज्यात. हां, हां. समजा 2 दिवस ढगाळ वातावरण राहणार. हो. हां, हां. तर सर हे आता ढगाळ वातावरण मग कोणकोणत्या भागामध्ये राहणार किंवा पाऊस राहणार का मग आता? हे हे आता आपलीकडं मराठवाड्याकडे नाही, मराठवाड्यात निश्चित येतील तुरळक कुठंतरी. हां. पाऊस पश्चिम महाराष्ट्रात तिकडंच पडणार आहे. हो का? हं. सर तुम्ही ती पण सांगितलं सगळीकडे होतं. नाही पडणार. हो. तुरळक तुरळक काल जसा पडला ना कोल्हापूर त्या साईडला, पुण्याकडं तिकडं. हो, हो. बरोबर सर. हं. सर तुम्ही सांगितलं होतं परवा दिवशी सांगोला त्या साईडनी चांगला पाऊस झालेला आहे आणि काल कोल्हापूर या साईडला चांगला सुद्धा पाऊस झालेला आहे. रात्री कोल्हापूरला चांगला झाला, बऱ्याच ठिकाणी चांगला झाला. हो, बरोबर सर. हं. बरं सर आता मग 13 आणि 14 हे कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहणार सविस्तर सांगा सर शेतकऱ्यांना. हे तिकडं सांगली, सातारा, सोलापूर, हं, पुणे, हं. इकडं संगमनेर, इकडं उत्तर महाराष्ट्राकडे 1-2 ठिकाणी. हां, हां, हां. आणि मराठवाड्याकडे आभाळ राहणार, विदर्भात आभाळ राहणार. हां. हं. हो का? हं. बरं सर आता एल निनो म्हणजे काय आपल्याला बरेचसे शेतकरी विचारत होते कारण की बऱ्याचशा तज्ज्ञाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की बुवा एल निनोमुळे पाऊस कमी राहणार. तर मग एल निनो म्हणजे काय सर? एल निनो म्हणजे हां? तुम्हाला सांगतो. याच्यावर अभ्यास आहे, पण मी काय करत असतो, जास्त उलगडा करत नसतो. जसं ज्याने विचारलं त्याला सांगायचं. बरोबर, बरोबर आहे सर. दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. हो. दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. हां, 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 हां. त्या समुद्राचं पाणी काय होतं हां, हिवाळ्यामध्ये, हां, डिसेंबरमध्ये ते काय होतं, हां, थंड आपलं गरम होतंय. हां. बरोबर सर. म्हणजे गरम झाल्याच्या नंतर काय होतं, तिथं बाष्पीभवन होतं. हो, हो, हो. मग तिथं एल निनो उद्भवला असं जाहीर केलं जातं. हां, हां, हां. मग ज्या ज्या वर्षी तिथं गरम झालं पाणी, हां. की ते म्हणतात की आपल्या भारतामध्ये पाऊस कमी पडणार. हो पण का? तुम्हाला एक सांगू इच्छितो, हां. ते दक्षिण अमेरिका आणि आपण गोल पृथ्वी तुम्ही बघा. हो, आपण ह्या टोकाला आणि ते दक्षिण अमेरिका त्या टोकाला आहे. हो. बरोबर सर. याचा आणि त्याचा काही अर्थार्थही संबंध नाही. नाही, नाही. पूर्वी काय होतं 1960-65 ला, हां, 1960-65 ला हां. कोळी समाज काय करायचा, कोळी कोळी हां. माहिती ना, हो, हो. मच्छीमारी करत माहीत आहे असताना. सर, माहीत आहे. बरोबर. मच्छीमारी करत असताना काय करायचे, हो. पहिले काय असे मोठाले जहाज नव्हते, काही नव्हते. हां. ते होड्या होते आपले लाकडाचे बनवायचे ते. हां, हां, हां. आणि त्याचे पाय कशात राहायचे, हां. पाण्यात राहायचे. हो. मग हिवाळ्यामध्ये काय झालं की त्यांना ते पाण्याला पाणी गरम झालेलं दिसलं समुद्राचं. हां, हां, हां. मग त्या वर्षी त्या भागात जास्त पाऊस पडला. कुठं? दक्षिण अमेरिकेमध्ये. दक्षिण अमेरिकेमध्ये. बरोबर सर. आणि आपल्या इकडं त्यावेळेस पाऊस कमी पडला. हो, 1960-65 दरम्यान. हो. तर मग आपल्या इकडे कमी वाटला. हां. तर मग त्याच्यावरून ते निष्कर्ष काढतात, ही अशा गोष्टी येतात. हो का? समजा हे कारण आहे मग. हां. हां, हां, आणि हां. लानिनाच्या विरुद्ध आहे. हो. लानिनामध्ये दक्षिण अमेरिका, पेरू देशामध्ये त्याच समुद्राचं पाणी काय होतं, थंड थंड होत जातं. हां, हां, हां. जर हिवाळ्यामध्ये ह्या टायमाला डिसेंबरमध्ये ते थंड झालं, हां. तर महाराष्ट्राकडे, आपल्या भारताकडे पाऊस पडतोय असं त्यांचं म्हणणं आहे. हो ते का? म्हणते त्यांचं. हां, तर हां. मला याला विरोध आहे. आपला अर्थार्थ याचा काही संबंध नाही. हो. तुम्हाला सांगतो, हं. आपला भारत आहे, हो. त्याच्यात महाराष्ट्र. बरोबर. आपण इतके चांगले, समजा आपली जमीन इतकी चांगली आहे. हो. आपल्या बाजूनं 2 समुद्र आहेत. हां. एक अरबी समुद्र आणि एक बंगालच्या खाडीचा बरोबर. समुद्र. 2 समुद्र सर. जरी अरबी समुद्राकडून जर पाऊस नाही पडला, हो. तर माझ्या अभ्यासानुसार, वाटल्यास तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा तुम्ही हां. हातात. हो, हो. बरोबर. जून महिना कोरडा गेला, हो, जुलै महिना कोरडा गेला, हो. ऑगस्ट कोरडा गेला. बरोबर. 20 सप्टेंबर तारीख लिहून ठेवायची कॅलेंडरमध्ये. 20 सप्टेंबर. 20 सप्टेंबरला बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होते. हो, हो. बरोबर. आणि ते पाऊस आपल्याला येऊन पडणार आणि आपली ज्वारीची पेरणी करून देणार. हो का? हे मला जसं कळतंय तसं माझा हां, अभ्यास हां. आहे बघा. बरोबर आहे, बरोबर आहे सर. हे सगळ्यात महत्वाचं. हो, आणि हे काय करतात, एल निनो ला निना म्हणतात. हो. तर माझा पण त्याचा अभ्यास आहे, पण मी जास्त उलगडा करत नाही. जिनं म्हटलं त्यांना सांगत असं समजा. नाही, नाही. बरोबर आहे ना. हे अशा गोष्टी आहेत बघा. हो, आता हो. तिथं आता आणखीन एक सांगतो त्याच्यामध्ये. हां. आता हिवाळा आहे. आता डिसेंबर महिना काल झाला. हो. तर ह्या डिसेंबरमध्ये काय होतं, तिथलं पाणी गरम हां. होतंय. हो. तर आता तिथलं समुद्राचं पाणी गरम झालं, तिथं काय झालं, हां.
बाष्पीभवन झालं. हो, मग त्या ठिकाणी हवेचे कमी दाब तयार झाले. हो, बरोबर. मग इकडलं बाष्प सहज तिकडे खेचलं जाते. हो, बरोबर आहे. आणि ह्या टायमाला आपल्या इकडे काय थंडी. हो, थंडी आहे सध्या. मग ह्या टायमाला पावसाची गरज आहे का आपल्याला? नाही. उलट काय होतं माहिती आहे का, त्या टायमाला तुम्हाला सांगतो, हां, हां, ज्यावेळेस आपल्या इकडे उन्हाळा असते, हां. ज्यावेळेस आपली इथं अंदमान बेटावरून जिथून मान्सून हे होते ना समजा, हो, हो, हो. तर त्या टायमाला आपल्या इकडं 47-48 पर्यंत तापमान असतंय. हो, बरोबर सर. मग त्याच्यापासून आपलं काय होतं, मग आपलं हे कसं निघतं, मान्सून कसं निघतंय, हो, अंदमान. हो, हो, अंदमान निघालं की इकडे केरळ आपलं याच्याकडे जाते, हो. श्रीलंकेकडे जाते. हां, हां, श्रीलंकेहून असं केरळकडे येते. हां, आणि केरळहून आपला मुंबईकडे जाते हां. 7 जूनला. हो, ते असं हे ठरलेलं आहे. हो, हो. बरोबर आहे सर. आणि नेमकं आपल्याकडे त्या टायमाला ऊन असते. हां, 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 हां. त्या उन्हामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. हो, बरोबर आहे सर. हं. समजा सर हे सगळ्या यापूर्वी सोप्या भाषेत हो, सांगितलं तुम्हाला. हो. आणि समजा सर यापूर्वी तुम्ही कोणत्या चॅनलच्या माध्यमातून समजा एल निनो शिवाय एल निनोची सुद्धा माहिती दिली नाही. पण सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती आहे समजा. हो. हो, बरोबर सर. आणि सर तुम्ही जे मागची रेकॉर्डिंग दिली होती, हं. तर त्या रेकॉर्डिंगला 1,00,000 शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. बरं, बरं. आणि ते शेतकरी आपल्याला असे म्हणत होते, की कारण की आपण बऱ्याच रेकॉर्डिंगमध्ये 2026 चा अंदाज घेतलेला आहे. हं. तर त्यांचं म्हणणं एकदा असं होतं, की सर परत आम्हाला एकदा तुम्ही 2026 चा अंदाज सांगा. ते बी महिन्यानुसार. 2026 ला तुम्हाला मी मागत किती दिवसापासून हो, सांगितलंय, हो. बरोबर सर. की 2026 ला पाऊस थोडा कमी पडणार आहे, हो, सरासरी इतकाच. हो. आणि सरासरी इतका पडणार म्हणजे दरवर्षी जसा पडते तसाच पडणार. हां, हां, हां. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये पिकं चांगली येणार. पिकं चांगली येणार. बरोबर. असं एकदम दुष्काळ पडणार, असं पडणार, पाणी संपणार असं म्हणलो का मी? नाही. नाही म्हणजे कधीच फक्त नाही. काय म्हणलो, पाऊस थोडा कमी पडेल, पण पाऊस थोडा परतीचा कमी पडणार. पावसामध्ये सरासरी एकदा असं होईल की हो. त्याच्यामध्ये लेवल करून टाकेल. बरोबर, बरोबर. बरोबर आणखी आहे एक सर. सांगतो, हे शेतकरी जर ऐकत असेल तर हो. भविष्यामध्ये हां, जूनमध्ये पाऊस नाही पडला, जुलैमध्ये नाही पडला, ऑगस्टमध्ये पडला नाही, हां. तर सप्टेंबरमध्ये इतका पाऊस पडून जाईल, 15 दिवसात की सगळी लेवलच करून टाकेल त्या 1 महिन्यात. असं भविष्यात अशीच परिस्थिती राहणार. हो का? हो. हां, हां, हां. समजा म्हणजे ही त्या ग्लोबल महिन्यामध्ये मग वॉर्मिंगला. शेतकऱ्यांना भरपूर पाणी होणार समजा. हां, अशी असते म्हणजे दरवर्षीचीच ही परिस्थिती म्हणजे अशी हो, राहणार. हो, हो. पण बरोबर यावर्षी आहे. 2026 ला पाऊस कमी राहील, पण पिकं हां. चांगली येणार. हो का? तर तुम्हाला आणखीन एक सांगतो. हां. काल एका ठिकाणी थांबलो होतो. चिंचा खूप लागलेल्या आहेत हो, हो. यांना. बरोबर सर. सगळीकडे जिथं हो. जिथं लागलं बघा तिथं सगळीकडे आहे, शेतकरी सगळीकडे. मालामाल होणार हो, पुढच्या हो, वर्षी. हो. बरोबर आहे. गावरान आंब्याला फुलोरा खूप लागलाय. हो. गावरान आंब्याला फुलोरा लागला, पिकला की समजा त्यावर्षी पाऊस कमी पडणार. हो का? बिब्याच्या झाडाला फुलं लागले की त्यावर्षी पाऊस कमी पडणार. हां, 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 हां. हं. समजा हे आहे म्हणजे ज्या झाडं आता जे तुम्ही सांगितलेले आहे झाडं, त्या झाडाला जर फुलं कमी लागले तर पाऊस कमी आणखीन राहणार. एक सांगतो. हं. 11 जूनला दुपारी 12 वाजता हां. किती 11 जूनला दुपारी 12 वाजता. आकाशात वरती बघायचं. हां. सूर्याला जर खरं दिसलं की समजा त्यावर्षी दुष्काळ पडतंय, म्हणजे पाऊस कमी होतोय. हो का? हं. हो. हां, हां, हां. बरं, 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 बरं सर. तर सर शेतकऱ्यांना एक तुम्ही महत्त्वपूर्ण आणि एक एल निनोबद्दल बी सुद्धा एक खूप छान माहिती दिली आहे. तर हं. धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि हं. डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल.